नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब हे आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या लेक्चरचा आपला अजेंडा आहे, आपण या एक्साइज PSIच्या एक्झामसाठी कशी तयारी करायची आहे या 20 दिवसांमध्ये. ओके, तुमची एक्झाम 28 मेला आहे, तरी आपण 20च दिवस हातात आहेत असंच धरून चालतोय आणि त्या दृष्टीनेच प्लॅन बनवतोय. ओके, आणि ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेप आहे. तुम्ही अभ्यासाला काय किंवा एफर्ट्स तुम्ही देतच असाल, मात्र काय दृष्टीने एफर्ट्स द्यायचे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर टॉपिककडे तुमचं जास्त लक्ष असलं पाहिजे, आपण हे टॉपिक या लेक्चरमधून बघतोय. ओके, आणि अशा प्रकारचे प्लॅन आपण आधीच्या एक्झाम्सला सुद्धा बनवले होते आणि त्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना STI मध्ये त्यांचा मेन्सचा स्कोर चांगला आलाय. ओके, खूप विद्यार्थी आहेत ज्यांनी कमेंट करून सांगितले की सर तुमच्या स्ट्रॅटजीचा नक्की उपयोग झाला आहे आणि त्यांनी ते अप्लाय सुद्धा केली होती, त्याच्यामुळं त्यांचा 54चा कट ऑफ आहे हा इझिली क्रॅक झालेला आहे. ओके, त्या दृष्टीने मग तुम्ही सुद्धा एक्साइज सब इन्स्पेक्टरचा असाच प्रिपरेशन करा जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगले मार्क पडतील. ओके, तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण या एक्झामचं स्वरूप, जी प्री एक्झाम आहे त्याचं स्वरूप कसं असेल तर 100 क्वेश्चन्स असतील, 100 मार्क्स, दर्जा हा पदवी असेल, क्वेश्चन हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असतील, 1 तासाचा वेळ असेल तुमच्याकडं आणि ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतील. ओके, तर अशा प्रकारचं हे पूर्व परीक्षा असेल. अभ्यासक्रम पण आपण थोडक्यामध्ये बघूयात. चालू घडामोडी असतील जागतिक तसेच भारतातील, त्यानंतर नागरिकशास्त्र आहे, भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन म्हणजेच पंचायत राज. ओके, इतिहास आहे आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. त्यानंतर भूगोल सुद्धा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा पृथ्वी, जागतिक विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातले जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, तर या गोष्टी तुम्हाला जॉग्रफीमध्ये करायच्यात. त्यानंतर इकॉनॉमिक्समध्ये बघाल तर GDP आहे, शेती आहे, उद्योग आहे, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, त्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारी, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत हे टॉपिक आहेत या इकॉनॉमिक्समध्ये. सामान्य विज्ञानमध्ये आपण जर बघाल तर फिजिक्स आहे, देन केमिस्ट्री, बायोलॉजी, झूलॉजी, बॉटनी, तर हे सगळे टॉपिक, आणि आरोग्यशास्त्र, ओके, हायजीन सुद्धा, तर हे टॉपिक तुमच्या सायन्समध्ये. आणि बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणितमध्ये हे लिहिता तिथं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मात्र एवढे सोपे प्रश्न आपल्याला बघायला नाहीत भेटत, सगळे हाय लेवल असतात. आपण किती जरी म्हणलो की आपल्याला भरपूर येत आहे, मात्र इतक्या हार्ड लेवलच्या पझल असतात आणि खरंच हे MPSC वाले कुठून उडकून काढतात काय माहिती, कारण कुठल्याच इवन बँकिंग एक्झाम प्रिपरेशन करणाऱ्या मुलांना सुद्धा क्वेश्चन येत नाही ते. ओके, तर हार्ड लेवल असतं, मात्र म्हणजे जर 20 प्रश्न आले असतील तर त्याच्यापैकी 5 हार्ड असतात आणि 15 सोपे असतात. ओके, मग त्याच्यामुळे आपण जर या टॉपिककडे म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी आणि अंकगणित जरी स्ट्रॉंग केलं तरी तुम्हाला चांगल्या पद्धतीने मार्क पडू शकतात. ओके, तर आता आपण तुमचं डे वाईज कसा प्लॅन असावा, तुमचा मिनिमम अभ्यास कसा झाला पाहिजे, किती तास झाला पाहिजे ते बघूत. तर डे प्लॅन हा नॉन वर्किंग स्टुडंटसाठी आहे. मग ज्यांना 10 तास वेळ काढू शकता अभ्यासाला ते सगळेच जण हा प्लॅन अप्लाय करा. ओके, तर पहिला असे दिवसाला आपण 4 सेशनमध्ये डिवाइड केलेलं आहे. ॲक्च्युली हे आमच्या सगळ्यांची ही प्रिपरेशनची तयारी सुद्धा अशाच पद्धतीने असायची. ओके, तर डे प्लॅन आम्ही असे आखायचो 4 सेशनमध्ये. त्यानंतर एक सेशन त्याच्यामध्ये करंट अफेअर तुम्ही करायचं आहे आणि हे रोजचा प्लॅन आहे तुमचा. ओके, येणाऱ्या 20 दिवसांसाठी तुम्हाला हाच प्लॅन फॉलो करायचा आहे. ओके, तर करंट अफेअर 1-2 तास तरी. आता करंट अफेअरमध्ये नेमकं काय, तर पेपर वाचायचा आहे का 2 तास, तर बिलकुल नाही. पेपर बिलकुल वाचू नका या 20 दिवसांमध्ये. पेपर वाचून तुमचे शॉर्ट नोट्स बनणार नाही आहेत. मॅगझिन्स घ्या, भरपूर मॅगझिन अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, कुठलंही मॅगझिन घ्या आणि एप्रिलपासून ते या एप्रिलपर्यंत सगळे करंट अफेअर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. मग 20 दिवस आहेत तुमच्याकडं, रोज 2-2 तास म्हणलं तरी तुमचं व्यवस्थित कंप्लीट होऊन जाईल. ओके, हार्डली 3 दिवस लागतील तुमचा 1 मंथ कंप्लीट व्हायला किंवा 1 मॅगझिन कंप्लीट व्हायला, तर त्या दृष्टीने तुम्ही करू शकता. ओके, 7-8 मॅगझिन्स तुमचे कव्हर होतीलच. आणि करंट अफेअरमध्ये सकाळ इयरबुक जर तुम्हाला जमलं तर नक्की घ्या, त्याच्यातून चांगल्या पद्धतीनं तुमचं नॉलेजसुद्धा भर पडेल, कव्हर होईल सगळ्या गोष्टी. पण ते जरा मोठं असतं, मग ते तुम्हाला थोडंसं फास्टमध्ये तुमच्या नोट्स पण बनवून झाल्या पाहिजेत आणि वाचून पण झालं पाहिजे. मग त्या दृष्टीने तुमचं वाचन पण पाहिजे आणि 2 तासच करायचं आहे. अख्खा दिवस करंट अफेअर करण्यात घालवायचा नाही आहे बिलकुल सुद्धा. ओके, त्याच्यामध्ये बिलकुल रमून जायचं नाही, फक्त 2 तास टू दी पॉईंट एकदम अभ्यास करायचा. त्यानंतर लगेच आपल्याला दुसऱ्या सेशनमध्ये यायचं आहे. ओके, दुसरा सेशन म्हणजे कसा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रिझनिंग करा किंवा सायन्स करा. ओके,
तुमच्याकडे चॉईस आहे. जर तुम्हाला सायन्स आवडत असेल तर सायन्स करा, रिझनिंग अवघड असेल किंवा करायची इच्छा नसेल तर रिझनिंग करू नका. ओके, मात्र सायन्स आणि रिझनिंग हे एकमेकाला ऑप्शनल राहतील. एक तर रिझनिंग करा, एक तर सायन्स करा. ओके, मात्र दोन्ही सोडून दिले तर पेपर पण तुम्हाला सोडून देईल. सेशन 3 बघू आपण. सेशन 3 मध्ये काय करायचं आहे तर पॉलिटी, एक दिवस पॉलिटी घ्यायचा, दुसऱ्या दिवशी इकॉनॉमिक्स घ्यायचं आणि हे 3 तास चालला पाहिजे सेशन. ओके, म्हणजे तुमचं याच्यातून 10 दिवस पॉलिटीचं वर्किंग होईल आणि 10 दिवस इकॉनॉमिक्सवरती. ओके, तर 3 तास पॉलिटी, इकॉनॉमी, परत दुसऱ्या दिवशी 3 तास. आणि चौथा सेशन तुमचा असा असेल जो की शेवटचा असेल, त्याच्यामध्ये हिस्ट्री तुम्ही 3 तास करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जॉग्रफी 3 तास. ओके, तर अशा पद्धतीने दिवसाचे हे 9 तास कंप्लीट होतात. मी तुम्हाला म्हणलो होतो 10 तास आपले झालं पाहिजे. 1 तास जो आहे हा पूर्ण दिवसभराचं रिव्हिजन 2 पेजेसमध्येच लिहायचं. ओके, म्हणजे तुम्ही दिवसभर करंट अफेअरमधले कुठले कुठले पॉईंट तुम्हाला आठवतात ते फक्त एका रफ पेजवरती किंवा एका ब्लँक पेजवरती नोट डाऊन करायचं. एकदम डिटेल निबंध लिहायचा नाहीये. फक्त तुम्ही काय वाचलं ते फक्त तुम्ही रिकॉल करायचं आहे. म्हणजे बुद्धीला तेवढंच तुम्ही चालना देत राहायचं की त्यानं रिकॉल करता आला पाहिजे. सकाळी केलेले करंट अफेअर तुम्हाला रात्री आठवले पाहिजेत. त्यानंतर रिझनिंगचं पण तसंच करा. एखादा टॉपिक समजा ब्लड रिलेशन तुम्ही घेतला असेल तर ब्लड रिलेशन तुम्ही आज जो टॉपिक केलाय तो ब्लड रिलेशन, त्याचं नाव द्या. 2-3 प्रॉब्लेम केले असतील तर त्याच्याबद्दल थोडंसं आठवा. ओके, पॉलिटीमध्ये पण तसंच करा. पॉलिटीमध्ये नेमकं काय केलंय, पंचायत राज केलं असेल तर त्याला थोडंसं रिकॉल करा. आणि हिस्ट्री, जॉग्रफीमध्ये पण तसंच. ओके, तर हा 1 तास पूर्ण तुमच्या जर रिव्हिजनला दिला तर तुमचा चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन होईल. 20 दिवसामध्ये चांगला अभ्यास होईल आणि एक्झाम सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल. ओके, एकतर हा डेली फॉलो करा प्लॅन, किंवा एक दुसरा प्लॅन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डेज, जसं आपण बघितलं की पर डे तुम्ही तर करंट अफेअर वगैरे करतायच, तर एक असं ठरवू शकता तुम्ही की करंट अफेअर तुम्ही 20 दिवस करायचंच आहे. म्हणजेच आपण जे आता सेपरेटली बघतोय हे याच्यासाठी बघतोय की आपण कसे टॉपिक्स मिक्स करू शकतो एकमेकांमध्ये. तर करंट अफेअर हा तर डेली चालणारच आहे, कंपल्सरी 20 दिवस चालेलच. त्याचबरोबर रिझनिंगमध्ये काय काय टॉपिक करायचे आहेत आणि हे पण 20 दिवस चालणारच आहे. ओके, तर त्याच्यामध्ये पझल्स आहे, ब्लड रिलेशन आहे, नंबर सिरीज आहे, मिसिंग फिगर्स. तर हा जो रिझनिंगचा पोर्शन आहे हा तुम्ही जास्तीत जास्त करा आणि पझल्स मॅक्झिमम सॉल्व करा. पझल्सवरती क्वेश्चन येतात एक्झाममध्ये. ओके, तर हे पण तुमचं साईड बाय साईड चालतच राहणार आहे. त्याचबरोबर पहिल्या 5 दिवसांसाठी म्हणून पॉलिटी सब्जेक्ट घ्या. ओके, म्हणजे तुमचा एका दिवसामध्ये काय काय होणार आहे, इथं करंट अफेअर होणार आहे, त्यानंतर रिझनिंग होणार आहे आणि पॉलिटी घेतलं आहे आपण. ओके, तर पॉलिटीमधले कुठले कुठले इम्पॉर्टंट असे 4 टॉपिक आहेत ते म्हणजे पंचायत राज, देन राष्ट्रपती इलेक्शन आलेत त्याच्यामुळे राष्ट्रपती फार न्यूजमध्ये आहेत, त्याचे सगळे प्रश्न म्हणजे राष्ट्रपतींवरती काय काय बनू शकतात असे सगळे तुम्ही प्रिपरेशन करा. राष्ट्रपतींवरती एक व्यवस्थित नोट्स बनवा, त्याच्यातूनच अभ्यास करा. ओके, तर राष्ट्रपती, त्यानंतर राज्यघटनेचा सारांश करायचा आहे आणि न्यायप्रणाली. तर याला तुम्ही एक एक दिवस दिला एक एक टॉपिकला तरी चालेल, म्हणजे 4 दिवसामध्ये हे 4 टॉपिक संपतील. आणि एक जो दिवस राहील 5वा दिवस तो क्वेश्चन पेपर अनालिसिससाठी द्या. ओके, म्हणजे पॉलिटीवरती जे जे क्वेश्चन आलेत, आता भरपूर बुक्स अवेलेबल होतात मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये राज्यसेवेच्या एक्झाममध्ये किंवा STI PSIच्या एक्झाम्समध्ये जे टॉपिक वाईज क्वेश्चन आलेत ते पण भेटतात. तर तसं तुम्ही एखादं पुस्तक घ्या, त्याच्यातून पॉलिटीमध्ये कुठल्या कुठल्या एक्झामला प्रश्न येऊन गेलेत ते सगळे प्रश्न त्या 1 दिवसामध्ये पूर्ण रिवाईज करा. ओके, म्हणजे एकदा बघा तरी त्याच्याकडे ॲटलिस्ट. तर अशा पद्धतीनं 5 दिवसात तर तुमचं हे पॉलिटी चालणार आहे. पॉलिटीसोबत, पॉलिटी ज्यावेळेस चालत असेल त्यासोबत तुमचं सायन्स पण चालू असलं पाहिजे. म्हणजे दिवसामध्ये तुम्हाला 4 सेशन घ्यायचेच आहे तिथं सुद्धा. पहिला म्हणजे जनरल, दॅट इज करंट अफेअर, त्यानंतर रिझनिंग, त्यानंतर पॉलिटी आणि सायन्स. तर हे 4 टॉपिक तुमचे सुरू राहतील 5 दिवसासाठी. तर हे 4 राहतीलच, मात्र पुढचे 5 दिवस सायन्स फक्त कंडक्ट होईल. ओके, म्हणजे 5 दिवसानंतर आपला पॉलिटी संपलाय, मात्र आता सायन्सचे आणखीन 5 दिवस शिल्लक आहेत. तर त्यावेळेस तुम्हाला हिस्ट्री टॉपिक घ्यायचा आहे. ओके, त्याच्या आधी आपण बघू की सायन्समध्ये कुठले कुठले टॉपिक करायचे आहेत. सायन्समध्ये मानवी शरीर, ओके, पूर्ण शरीर रचना एका दिवसामध्ये होईल अभ्यास चांगल्या पद्धतीने. ओके, आणि स्टँडर्ड व्हिडिओज फॉलो करा. यूट्यूबवरती बरेच UPSCचे पण लेक्चर अवेलेबल असतात, तर तिथून तुमचा सायन्सचा पोर्शन चांगल्या पद्धतीने कव्हर होईल. ओके, कुणाचाही व्हिडिओ म्हणजे असं अननेसेसरी कुणालाही फॉलो करू नका. जर कोणी नॉलेजफुल पर्सन असेल तर त्याच्या पाठीमागं जा. ओके, असं उगाच म्हणजे असं झुंडमध्ये चालल्यासारखं नका करू की एक जण फॉलो करते म्हणून आपण पण त्यालाच फॉलो करायचं. ओके, त्यानंतर सायन्समध्येच तुम्हाला रोग, आजार म्हणजे डिसिजेस जे होतात लाईक व्हायरल डिसिजेस, बॅक्टेरियल डिसिजेस, ते करा तुम्ही. त्यानंतर वनस्पतीशास्त्र ह्याच्यावरती सुद्धा 1 दिवस द्या पूर्ण. विटॅमिन्स, ओके,
तर अशा प्रकारचे जे टॉपिक आहेत सायन्समधले, याच्यासाठी 10 दिवस स्पॅन द्या. म्हणजे हार्डली 1 तास पर डे जरी केला, असं 10 दिवस कंटिन्यू करा. कंटिन्युटी पाहिजे. ओके. त्यानंतर आता 5 दिवस सायन्सचे शिल्लक आहेत तुमच्याकडं, तर 5 दिवसामध्ये आता तुमचा हिस्ट्री पण सुरू झाला पाहिजे साईड बाय साईड. ओके. तुम्ही जर हे एका पेपरवरती लिहिलं तर हा तुम्हाला फ्लो व्यवस्थित कळेल की आपण पहिल्या दिवशी सुरू काय काय केलं होतं. तर करंट अफेअर, देन रिझनिंग, देन पॉलिटी, देन सायन्स. त्यानंतर आता आपला पॉलिटी कंप्लीट झाला 5 दिवसानंतर, तर आपण त्याच्यासोबत हिस्ट्री, म्हणजे पॉलिटी ज्या दिवशी संपल त्या दिवशी आपला हिस्ट्री सुरू होईल. तर हिस्ट्रीमध्ये काय काय करायचं आहे, तर महाराष्ट्रातील समाज सुधारक, तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. एक 25 समाज सुधारक आहेत, तुम्ही व्यवस्थित त्यांना फॉलो करा. त्यांचे जे त्यांचे कार्य आहेत ह्याचं व्यवस्थित एक नोट्स बनवा. चांगल्या पद्धतीने प्रिपरेशन करा. समाज सुधारक प्रत्येक एक्झाममधला फेवरेट टॉपिक आहे. ओके. त्यानंतर 1857चा उठाव, महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे उठाव झाले होते, भिल्लांचे उठाव झाले होते आणि बाकीचे पण हिस्टॉरिकल जे मुवमेंट महाराष्ट्राशी संबंधित आहेत, तर या सगळ्या तुम्ही 1857च्या पिरियडमधल्या सगळ्या बघून घ्या. त्यानंतर गांधीयुग करायचं आहे. राष्ट्रीय काँग्रेसबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन अवेलेबल असू द्या तुमच्याकडं. ह्याच्याबद्दल आपण लेक्चरसुद्धा बनवलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर गव्हर्नर जनरल्स हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, ते पण तुम्ही कंप्लीट करायचे. आणि हिस्ट्री तुमचा असा एक 15 दिवस चालेल. ओके. तर पहिले 5 दिवस तर आपण पॉलिटी संपवलं आहे, तर आता सायन्स पण 5 दिवसानंतर संपल आणि हिस्ट्रीचे स्टील तुमच्याकडे 10 दिवस शिल्लक असतील. मग या 10 दिवसांमध्ये हिस्ट्रीसोबत तुमचा जॉग्रफी पण इन्क्लूड होईल. जॉग्रफी तुम्हाला 5च दिवस करायचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यामध्ये नदी प्रणाली, डोंगर रांगा, पिके आणि अभयारण्य, तर हे टॉपिक तुम्ही करायचेच आहेत. त्यानंतर भारताच्या भूगोलाचा विचार केला तर भारताच्या भूसीमा, त्यानंतर पर्जन्य, हिमालय पर्वत, त्याचबरोबर सिंधू नदी प्रणाली आणि राष्ट्रीय उद्यान, तर हे टॉपिक एनी हाऊ तुम्ही करायचेच आहेत. बाकीचे टॉपिक नाही केले चालतील, जसं की म्हणजे आपल्याला ते लक्षात ठेवायला हार्ड असतात म्हणून सांगतोय की ते नाही केले तरी चालतील. एवढे टॉपिक जरी केले तरी सफिशियंट आहेत. जसं की वनांचे प्रकार, हे आपल्याला लक्षात ठेवायला थोडं कन्फ्युजिंग होतं. मात्र एखादा प्रश्न त्याच्यावरती हमखास येतो एक्झाममध्ये, पण एखादा प्रश्न आपण सोडू शकतो. ओके. जर तो टॉपिक नाही केला आणि आपला फोकस दुसऱ्या टॉपिककडे असेल तर चांगल्या पद्धतीने मार्क पडतील आपल्याला. तर अशा पद्धतीने जॉग्रफी तुम्ही 5 दिवसामध्ये कंप्लीट करायचंच आहे. आता हिस्ट्रीचे तरीसुद्धा 5 दिवस शिल्लक आहेत. या 5 दिवसांमध्ये तुम्ही इकॉनॉमिक्स, हिस्ट्री कंबाईनमध्ये सुरू ठेवायचं. ओके. म्हणजे इकॉनॉमिक्समध्ये तुम्ही 5 दिवस द्यायचेच आहेत. यामध्ये मग इकॉनॉमिक्समध्ये बजेट करायचं आहे 2017-18चं, भारताचं बजेट, त्याचबरोबर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पसुद्धा तुम्ही करायचाच आहे. GDP बघा तुम्ही काय असतो GDP, बँकिंग रिफॉर्म्स, त्यानंतर सेन्सेस, FDI. ओके. आणि इकॉनॉमिक्सवरती पंचवार्षिक योजना, ज्या की आपण बऱ्यापैकी कव्हर केलेल्या आहेत, राहिलेल्या ज्या असतील त्यासुद्धा लवकरच अपलोड होतील. ओके. तर या इकॉनॉमिक्समधला आपण बजेटचा पोर्शन कव्हर केलेलाच आहे. फक्त महाराष्ट्राचा अर्थसंकल्प नाही आहे, तो पण आपण लवकरच अपलोड करू तुमच्या एक्झामच्या आधी नक्की. त्याचबरोबर GDPचे कन्सेप्ट आपण क्लिअर करूयात. बँकिंग रिफॉर्म्सवरती लेक्चर घेऊयात आपण. बजेट, सेन्सेस आणि FDIचे लेक्चर आज किंवा उद्या अपलोड होईलच. आणि पंचवार्षिक योजना, तर या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक्समध्ये ऑलरेडी बघितल्यात. तुम्ही सगळ्यांनी त्या रिवाईज करत राहा. ओके. ओके. मग हा तुमचा 20 दिवसाचा प्लॅन राहील. 20 दिवसानंतर जे काही शिल्लक दिवस असतील, 1 आठवडा मे बी शिल्लक राहील तुमच्याकडे एक्झामपर्यंत, तर त्यावेळेस कसं प्रिपरेशन करायचं आहे ते आपण राहिलेल्या 1 आठवड्यामध्ये करूयात. ओके. मात्र हे प्रिपरेशन नक्की करा, चांगला फोकस देऊन अभ्यास करा, कारण ही एकच संधी असती. पुढच्या वर्षी कधी एक्झाम निघेल, काय निघेल याच्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे, काहीच गॅरंटी नसते. MPSC सगळं बेभरोसे चालू असतं. ओके. त्याच्यामुळं जी अपॉर्च्युनिटी भेटली याला व्यवस्थित ग्रॅप करा, त्याला अजिबात सोडू नका आणि सिरियसली घ्यायला. ओके. बिलकुल लाईटली घेऊ नका एक्झामला. एक्झाम खूप सिरियसली द्या, कारण एक्झाममध्ये फेल्युअर आल्यानंतर आपण फक्त 1 दिवसासाठी सिरियस बनतो. तो सिरियसनेस जर आपल्यामध्ये कायम राहिला तर आपल्याला नक्कीच यश भेटू शकतं. ओके. तर असंच गृहीत धरा की आत्ताच STIची एक्झाम झाली होती आणि मला त्याच्यामध्ये अपयश आलं आहे, तर मला ते रिकवर करायचंच आहे. ओके. आणि ही जी पोस्ट आहे एक्साईज PSIची, ही खरीच खूप चांगली पोस्ट आहे, त्याच्यापेक्षा पण चांगली पोस्ट आहे. ओके. बरेच बेनिफिट्स आहेत त्याचे आणि ते तुम्हाला नंतर डिपार्टमेंटमध्ये गेल्यावर ऑब्वियसली कळतच राहतील. ओके. तर व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करा, मात्र अजिबात टाइमपास करू नका. खूप सिरियसली अभ्यास करा आणि एक्झामला खरंच सिरियसली घ्या. ओके. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत या प्लॅनवरती नक्की वर्कआउट करा. एक स्वतःची पण नोट बनवा या प्लॅनबद्दल आणि प्रिपरेशनला लागा. ओके.
आणि हे तुमच्या मित्रांमध्ये पण थोडं शेअर करा, कारण खरंच खूप विद्यार्थी असे असतात की ज्यांना म्हणजे एक गायडन्सची गरज असते, एका डायरेक्शनची गरज असते. तर तुम्ही पण त्यांना नक्की हेल्प करा. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.